बऱ्याच लाडक्या बहिणींचे कमेंट येत आहेत। जवळपास 99% लाडक्या बहिणींच्या ह्याच कमेंट येत आहेत की आम्हाला फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत, फक्त एक दिवस राहिलेला आहे, मग आमचा 8वा हप्ता कधीपर्यंत जमा होईल। 99% ह्याच कमेंट येत आहेत। बघा, आज तुमचे पैसे आलेत की नाही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। जर आले असतील तर आले, धन्यवाद म्हणून नक्की पाठवा 8व्या हप्त्याचे पैसे। जर नसतीलच तुमचे पैसे आलेले तर नाही म्हणून पाठवा आणि तुमचा जिल्हा देखील समोर पाठवा, जेणेकरून त्या जिल्ह्यात पैसे आलेले नाहीत हे सर्वांना समजेल। बघा, 8वा हप्ता आलेला नाही, पुणे जिल्ह्यामधून यांना अजूनपर्यंत पैसे भेटलेले नाहीत। भरपूर साऱ्या कमेंट आहेत की नाही म्हणूनच कमेंट येत आहेत, म्हणजे अजूनपर्यंत फेब्रुवारीचे बऱ्याच जणांना पैसे पोहोचलेले नाहीत। 99% कमेंट नाही म्हणून आहेत, त्यातली 1% कमेंट अशी आहे की मला पैसे फेब्रुवारी महिन्याचे आले म्हणून। असे 1-2 अशा 3-4 कमेंट जे आहेत या ठिकाणी येत आहेत, परंतु 99% ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना अजूनपर्यंत फेब्रुवारीचा हप्ता भेटलेला नाही। परंतु बघा, आज या ठिकाणी शेवटची तारीख आहे, 28 तारीख आहे, आज पैसे तुमचे जमा होण्याची शक्यता आहे। तर आता तुम्ही म्हणाल आजही पैसे आमचे आले नाहीत संध्याकाळपर्यंत, तर मग आमचे पैसे येतील की नाही? तुमचे 100% पैसे या ठिकाणी लाडक्या बहिणींचे येणार आहेत, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही। त्याबद्दलची जी न्यूज आलेली आहे, माहिती आलेली आहे, ती देखील आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, डिटेलमध्ये तुम्हाला A to Z माहिती देणार आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट तुमच्या लक्षात येईल। बघा, या ठिकाणी आपण जर बघितलं, हा महिना जो आहे फक्त 28 दिवसांचा आहे या ठिकाणी। तर 28 तारीख आज आहे, म्हणजे आज शेवटची तारीख आहे या महिन्यातली, कारण की लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत महिन्याच्या आठवड्यात जो आहे शेवटचा आठवडा त्यात या ठिकाणी जमा होत असतात। परंतु आपण बघितलेलं असेल की 24 पासून 28 तारखेपर्यंत कधीही पैसे जमा होऊ शकतात असे या ठिकाणी गृहीत धरलेलं होतं, कारण की हा शेवटचा आठवडा होता। परंतु जवळपास या आठवड्यामधले 3 दिवस निघून गेलेले आहेत, 3 ते 4 दिवस, परंतु अजूनपर्यंत बऱ्याच जणांचे पैसे जमा झालेले नाहीत। 28 तारीख आज आहे, आज पैसे येऊ शकतात। आज तुम्हाला संध्याकाळपर्यंत वेट करायचं आहे, चेक करत राहायचं आहे। तुमचे पैसे जसे येतील तसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्ही चेक केल्यानंतर। तर बघा, आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी आज पण पैसे नाही आले, म्हणजे आजच्या तारखेला देखील पैसे नाही आले, तर मग पैसे कधी येऊ शकतात? 100% तुमचे पैसे जमा होतील, कारण की बघा, आतापर्यंत या ठिकाणी तुम्हाला 10,500 रुपये जमा झालेले असतील। या ठिकाणी अशा पद्धतीने तुमच्या अकाउंटमध्ये हे ट्रान्झॅक्शन हिस्ट्री दाखवत असेल। बघा, प्रत्येक लाडक्या बहिणींचे तुम्हाला इथपर्यंत 10,500 रुपये जमा झालेले असतील ना, तर तुमचे प्रत्येक हप्त्याचे इथून पुढचे पैसे जमा होतील, म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण नाही। गव्हर्नमेंट तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक हप्ता जमा करताय, म्हणजे तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे पात्र आहात। अशा पद्धतीने तुमचे पैसे जर आलेले असतील तर हा 8वा हप्ता देखील तुम्हाला जमा होईल, कारण की बघा, आता याच्यामध्ये आपण जर बघितलं, जवळपास 3 हप्ते जे आहेत या ठिकाणी 2 हप्ते जे आहेत 3-3 हजाराचे जमा करण्यात आलेत बघा आतापर्यंत। म्हणजेच या ठिकाणी आपण जर बघितलं, पहिला हप्ता जुलै आणि ऑगस्टचा 3,000 रुपये जमा झाला होता एकत्रित, म्हणजे जुलैचे पैसे या ठिकाणी सरकारला वेळेत देता आलेले नव्हते, त्यामुळे त्यांनी काय केलं होतं, ऑगस्टच्या हप्त्यासोबत हे पैसे दिले होते। तसंच बघा, या ठिकाणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे एकत्रित 2 हप्ते जमा केले होते, कारण की या ठिकाणी नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागणार होती, म्हणून या ठिकाणी 2 हप्ते एकत्रित दिले होते। बघा, आता जर समजा फेब्रुवारी महिन्याचे पैसेच नाही आले, तर तुम्ही असा विचार करू नका की तुमचे पैसे येणार नाहीत, योजनाच बंद झाली, तुमचे 100% पैसे येतील। बघा, बऱ्याच जणांच्या त्याविषयीची देखील कमेंट काही जणांचे आलेले आहेत, म्हणतात की मार्च महिन्यामध्ये हे पैसे येणार आहेत, असं काही जण कमेंटमध्ये म्हणतात। तर बघा, जर पैसेच नाही आले तर मार्चमध्ये मग तुम्हाला 2 हप्ते देखील एकत्रित जमा होऊ शकतात, जे की टोटल फेब्रुवारी मार्च म्हणजे 3,000 रुपये असू शकतात। असा देखील निर्णय होऊ शकतो जर काही कारणास्तव या ठिकाणी पैसे पाठवायला उशीरच झाला, म्हणजे 28 तारखेला ही पैसे तुमचे आज देखील जर आले नाहीत। परंतु या ठिकाणी आपण आशा करूयात की आज तुमचे 100% पैसे जमा होतील, ठीक आहे। तर आज संध्याकाळपर्यंत जर पैसे जमा झाले तर तुमच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट असणार आहे। फेब्रुवारीचा हप्ता जो आहे शेवटच्या दिवशी देखील जमा होऊ शकतो, कारण की याच्या अगोदर देखील बघा, जसं की 29 ऑगस्टला हे पैसे जमा झाले होते, म्हणजे शेवटच्या तारखेला देखील काही तारखांना पैसे जे आहेत काही महिन्यामध्ये जमा होतात, आणि याच्याबद्दलचं कारण जे आहे ते देखील पुढे आलेलं आहे। मग आता न्यूज मध्ये काय म्हटले आपण ते बघूयात। बघा, महाराष्ट्रात सध्या लाडकी बहीण योजना या विषयावर खूप चर्चा सुरू आहे। लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, या महिन्याच्या अखेरपर्यंत 1,500 रुपये खात्यात जमा होणार आहेत। बघा, अखेरपर्यंत म्हणजे 28 तारखेपर्यंत तुम्हाला वाट पाहायचीच आहे, तिथपर्यंत कधीही पैसे सरकार जमा करू शकतं। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची सर्वच महिला आतुरतेने वाट बघतायत, तुम्ही देखील वाट बघत असाल। आता या योजनेच्या अर्थ वितरणासाठी अर्थ विभागाकडून महिला व बालविकास विभागाला 3490
कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे। बघा, पैसे पाठवण्यात आलेले आहेत। 8व्या हप्त्याचे पैसे ऑलरेडी अर्थ विभागाकडून महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आलेले आहेत। मग याच्यामध्ये नेमका प्रॉब्लेम काय झालेला आहे, तर काही तांत्रिक कारणामुळे हप्ता वितरित करण्यास उशीर झाला असं सांगण्यात आलेलं होतं। बघा, मागच्या तारखेला म्हणजे 27 तारखेला या ठिकाणी ही न्यूज आलेली होती। याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की काही तांत्रिक कारणामुळे उशीर झालेला आहे। मग हे जर तांत्रिक कारण दूर झालेलं असेल तर आज पैसे यायला हरकत नाही, आज संध्याकाळपर्यंत तुमचे पैसे जमा होऊ शकतात। परंतु याच्या अगोदरच्या तारखांना कुणाचे पैसे आलेत का, त्यांनी खरोखरच आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून समजेल की काही प्रमाणामध्ये पैसे वाटप सुरू आहे। जर या ठिकाणी बघा बऱ्याच जणांचे पैसे आले आणि काही जणांचे पैसे राहिले तर पुढच्या हप्त्यासोबत देखील सरकार पैसे वाटप करतं। तशा पद्धतीने मागे देखील बघा काही जणांचे पैसे आलेच नव्हते, 0 रुपये आले होते काही जणांना, तर काही जणांना पूर्णच्या पूर्ण जुलै पासून ऑगस्ट पर्यंत असेल, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर असे एकत्रित देखील पैसे पाठवलेले होते। बऱ्याच जणांना मागच्या महिन्यात देखील 10,500 रुपये डायरेक्टली, काही जणांना 7,500 रुपये देखील डायरेक्टली एकदाच जमा केलेले होते, ज्यांचे थकीत पैसे होते त्यांचे। तर बघा, हे तांत्रिक कारणामुळे उशीर झालेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे। परंतु 3490 कोटी रुपये 8व्या हप्त्यासाठी ऑलरेडी ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत। मग याच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी तांत्रिक कारण असू शकतं किंवा जे या ठिकाणी सध्या स्क्रूटनी चालू आहे त्याच्यामुळे देखील उशीर होत असावा। तर आजच्या तारखेपर्यंत तुम्हाला वाट पाहिजे आणि आज जरी पैसे नाही आले तर मार्चच्या हप्त्यासोबत पैसे येऊ शकतात, तसं सरकार निर्णय घेऊ शकतं, त्याबद्दल घोषणा देखील होऊ शकते। बघा, इतर वेळेस जेव्हा जेव्हा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले त्यावेळेस स्वतः महिला व बालविकास मंत्री असतील, त्यासोबत महाराष्ट्र शासनाच्या वेब संकेतस्थळावरती असेल त्याबद्दलचा रिपोर्ट दिला जातो, म्हणजे की एवढ्या लाडक्या बहिणींना आज एवढे पैसे जमा केले। परंतु फेब्रुवारी महिन्याचा कुठलाही तसा अधिकृत रिपोर्ट आजपर्यंत एवढ्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा 8वा हप्ता पाठवलेला आहे असं कुठेही या ठिकाणी त्यांनी पब्लिश केलेला नाही, म्हणजे पैसे या ठिकाणी बऱ्याच जणांचे आलेले नाहीत। याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे। तर आजचा दिवस आहे शेवटचा या ठिकाणी या महिन्याचा, तर आज देखील पैसे येण्याची खूप दाट शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला आजचा दिवस वाट पाहावी लागणार आहे, कारण की या ठिकाणी बघा जे तांत्रिक कारण होतं त्याच्यामुळे उशीर झालेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे। तर आता बघा, ही जी न्यूज आलेली आहे तीच न्यूज तुम्हाला मी देतोय। लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे, आज तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात। आज शेवटची तारीख असल्यामुळे बघा काय म्हटलं याच्यामध्ये, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही। बघा, काही जणांचे पैसे आलेले असतील, आपल्याला तर माहिती नाही, ज्यांचे खरंच आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आलेलेही नसतील तर नाही म्हणून पाठवा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। फेब्रुवारी महिना संपत आला तरी पैसे न आल्याने अखेर पैसे कधी मिळणार असा सवाल या ठिकाणी लाडक्या बहिणी विचारत आहेत। मात्र आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे या ठिकाणी कधी खात्यात जमा होणार, अजूनपर्यंत महिलांच्या खात्यात तो जमा झालेला नाहीये। तर फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे तरी देखील पैसे या ठिकाणी जमा न झाल्यानं कधी मिळणार पैसे फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे असा सवाल लाडक्या बहिणी विचारत आहेत। मात्र आता या संदर्भात एक मोठी अपडेट देण्यात आलेली आहे। या महिन्याचे 1500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात आज जमा होण्याची शक्यता आहे। या ठिकाणी बघा, आज शेवटची तारीख असल्यामुळे आज पैसे जमा होण्याची शक्यता आहे आणि आजच पैसे यावेत अशी सर्वांची आशा असणार आहे, कारण की या ठिकाणी हा महिना संपल्यानंतर मग मार्चमध्ये या ठिकाणी तुम्हाला पूर्ण महिना वाट पाहावी लागणार, मार्च महिन्याची शेवटच्या आठवड्यापर्यंत, कारण की मग 3000 रुपये डायरेक्टली एकदाच तुम्हाला येऊ शकतात दोन्ही महिन्याचे। ठीक आहे, ही शक्यता मी तुम्हाला सांगतोय जर आज ही पैसे नाही जमा झाले तर, परंतु आजच पैसे जमा होतील कारण की हा शेवटचा दिवस आहे आणि न्यूज मध्ये देखील हीच माहिती दिलेली आहे। बघा, नव्या निकषानुसार लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा होऊ शकतात। काही तांत्रिक कारणामुळे आतापर्यंत हे पैसे जमा झालेले नव्हते, मात्र आता आज हे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात अशी माहिती समोर आलेली आहे। बघा, आता ही न्यूज मध्ये माहिती आली तीच तुम्हाला मी देतोय। मिळालेल्या माहितीनुसार नव्या निकषानुसार हे पैसे जमा होतील। सुरुवातीला सरसकट महिलांसाठी असणारी ही योजना आता निकषाच्या जाळ्यात अडकत आहे। लाडकी बहीण योजनेचे जुलै महिन्याची घोषणा झाल्यानंतर सर्वच लाडक्या बहिणी या ठिकाणी होत्या, त्यांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येत होते। मात्र गेल्या काही महिन्यापासून या योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात असून निकषात न बसणाऱ्या महिलांना वगळून फक्त गरजू बहिणींनाच योजनेचा लाभ देण्याचे प्रकार समोर येत आहेत। तर या पडताळणीनंतर आतापर्यंत जवळपास 9 लाख लाडक्या बहिणी बाद झाल्यात असं हे न्यूज मध्ये सांगितलंय, परंतु ऑफिशियली जी माहिती आलेली आहे त्यामध्ये फक्त 5 लाख लाडक्या बहिणी बाद आहेत असं सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे पहिले जेवढे जवळपास 1.5 कोटी लाडक्या बहिणी आहेत त्यामधून फक्त
5 लाख लाडक्या बहिणी अपात्र आहेत अशी ऑफिशियली माहिती देण्यात आलेली आहे. तर वित्त विभागाकडून जवळपास 3,490,000 म्हणजे 3 कोटीपेक्षा जास्त जो निधी आहे 8व्या हप्ता देण्यासाठी तो वर्ग देखील करण्यात आलेला आहे. आज तुम्हाला या ठिकाणी या 8व्या हप्त्याचे पैसे मिळण्याची शक्यता आहे, शेवटचा दिवस असल्यामुळे या ठिकाणी. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना अखेर आजपासून फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा होऊ शकतात. म्हणजे आज शेवटचा दिवस असल्याने बऱ्याच जणांना आज पैसे येऊ शकतात. तर लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याच्या वितरणासाठी अर्थ विभागाकडून ऑलरेडी या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा निधी जो आहे या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला आहे महिला व बालविकास विभागाकडे. तर बघा, आता आज शेवटची तारीख आहे. आज तुम्हाला संध्याकाळपर्यंत पैसे येण्याची शक्यता आहे. दिवसभरामध्ये कधीही पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात आणि जर नाही झाले तर 100% पुढे तुम्हाला या ठिकाणी एकत्रित देखील या ठिकाणी पैसे येऊ शकतात किंवा त्याबद्दलची घोषणा जी आहे महिला व बालविकास विभागाकडून होऊ शकते. तर संपूर्ण तुम्हाला अपडेट दिलेला आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा. धन्यवाद.